हे भजे कुठे तर येत आहे आणि हा पाणीपुरी कुठे घेत आहे सगळं काही सांगतो ब्लॉग शेवटपर्यंत पहा. तर कसं आहे मित्रांनो, तर तुमच्या सर्वांचा लाडका मी ब्लॉगर. तर मित्रांनो, आज आपला प्रोजेक्ट घेऊन जायचा होता शाळेत, किंवा आज विज्ञान प्रदर्शन होतं शाळेत. म्हणून आपण शाळेत आलतो म्हणून आपण डायरेक्ट आपलं प्रोजेक्ट आहे डायरेक्ट मांडून घेतला होता वर्गात. आपल्याला दाखवायचं होतं दुसऱ्याला म्हणून. तरी आपल्याला लगेच बघायला आलं आपला प्रोजेक्ट. म्हणलं काय विषय नाही बघा, आपल्या इथं बाजार पण होता. म्हणलं आहे ना बाजार आहे, बाजार तुम्हाला दाखवा. बाजार तर दाखवला होतं तुम्हाला. म्हणलं आता आहे ना आपल्याला जोडीदाराकडे जावं. तर मित्राकडे आलो होतो. मित्र काहीतरी नाश खेवान करतो. तर आपले मित्र वडापाव भजी तळीत होता. म्हणलं वडापाव भजी तर हे मित्र पण पाणीपुरी बी विकत होता. म्हणलं काय नाही भाऊ, आता मोकार पैसा नाही तुमच्याकडे. यांचा पैसा तर आपले विज्ञान प्रदर्शनचे झाले उद्घाटन म्हणलं टाळी झालं. म्हणलं पहिली बारी आपलीच येणार. आपली बारी आली म्हणलं आता सारे प्रोजेक्ट तर दोन येतं आणि बारी तर आपली जाणार येतं. आपले लहान पोरं आले होते प्रोजेक्ट बघायला. म्हणलं काय विषय नाही, आपल्याकडे माहिती सांगणार माणूस लय ओके म्हणून आले होते. तर सगळे आले होते. ते मॅडम काय सांगत आहेत त्यांना बघा. आल्या जिंदगीत मॅडमचा मार खाल्ला, पण असा नासकापणा नाही केला. मॅडम म्हणले हात वर करून खाली करून आम्ही केला असं नाही. तर आपला प्रोजेक्टचं आहे ना हे आपले सांगत होते या मुलांना, तर तुम्ही ऐका ते. केली आम्ही आणि ती बॅटरीमध्ये साठवलेली. त्यापासून आम्ही एक सिटी तयार केली. त्या सिटीमध्ये ती लाईट सोडतो आम्ही. तर त्यानंतर त्या साईड काही घरं येतं, काही शाळा येतात, परत टाटा सर्व्हिस सेंटर म्हणजे असं गाड्यांचं. आणि दही मधले सूक्ष्मजीव दिसते. तर म्हशी पुढे किती पण बिन वाजली ती काय नाचणार का, तशीच गज झाली. त्याला म्हणलं तू पाणी घेतोय का गांजी घेतोय, असं पाणी बॉटल ओढतोय. तर आपलं नाच का मित्र काय करत होता पुष्पराज झालता. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.